नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे we will learn the next chapter, metals and non-metals. Here in this chapter we will learn about the properties of metals and non-metals. Generally we know that metals are gold, silver, copper, magnesium, calcium, sodium, potassium. These are the examples of metals. Generally, metals are found in solid state. Some metals are found in also liquid state at room temperature. We also know that the properties of metals are they are luster, malleability, ductility, also sonority, conduction of heat and electricity, hardness. These are the properties of metals. We will learn these all the properties in details. The first property is a physical state. Physical state म्हणजे त्यांच्या अवस्था. जनरली मेटल्स आर फाउंड इन सॉलिड स्टेट. जनरली जे धातू असतात ते स्थायू अवस्थेमध्ये आपल्याला सापडतात. बट द एक्सेप्शन केस इज गॅलियम अँड मर्क्युरी. गॅलियम आणि मर्क्युरी हे जे दोन धातू आहेत की जे आपल्याला कक्ष तापमानाला दे फाउंड इन लिक्विड स्टेट. ऑल्सो when you go at a doctor's dispensary, at that place you see the instrument by which we measure the temperature of our body. So a liquid substance is there in that instrument. So can you tell me which substance is there in that tube or in that instrument? Next property is the luster. Luster म्हणजे चकाकी. Next property is luster. You already know about the copper vessel. If you take the copper vessel and clean it, wash it with water, you observe that it is very clean and luster. म्हणजे तांब्याचं भांडं, खराब झालेलं तांब्याचं भांडं किंवा खूप दिवसापासून त्याला जर घासलं नसेल आणि जर तुम्ही ते घासलं, स्वच्छ केलं, पाण्याने धुतलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की ते खूप चकाकतं. वेन सनलाईट फॉल्स ऑन दॅट व्हेसल, that light is reflected from the vessel. You also take the example of stainless steel. When sunlight falls on that stainless steel, then it is reflected from that steel. तुम्ही आपलं स्टीलचं ताट घ्या. स्टीलच्या ताटावर जर प्रकाश किरण पडले, जर तुम्ही भिंतीवर ते प्रकाश किरण घेतले, तर त्या ठिकाणी आपल्याला परावर्तित झालेले प्रकाश किरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. इन शॉर्ट, मेटल्स आर लस्टर. मेटल्स धातू हे चकाकणारे असतात. थर्ड प्रॉपर्टी इज हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय? कठीणपणा. जनरली मेटल्स आर हार्ड. You can take any example. If you can take an iron rod and twist it, it does not break up or it does not mold because it is hard. Generally metals are hard, not soft. Exception sodium. Sodium धातू हा याला अपवाद आहे. अजून कोण अपवाद आहे? पोटॅशियम. These metals are not hard, they are soft. We also cut the sodium by knife. We can easily cut by knife. सोडियम धातू आपण चाकूने सहज त्या ठिकाणी कापू शकतो. लोखंड जर चाकूने कापायचं म्हटलं तर ते आपल्याला कापता येणार नाही. सो जनरली मेटल्स आर हार्डनेस. द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस इज फॉर मेटल्स. द नेक्स्ट प्रॉपर्टी इज द डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे त्या ठिकाणी तन्यता. डक्टिलिटी म्हणजे काय? तन्यता. इफ यू गो ॲट द गोल्डस्मिथ शॉप अँड ॲट दॅट प्लेस, दॅट गोल्डस्मिथ, when a metal is pulled through a hole, its wire is formed. This property of metal is called ductility. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला we can make the different types of wire from that metals. म्हणजे त्या धातूंपासून आपल्याला तारा काढता येतात. फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम. वी नो दॅट द इलेक्ट्रिसिटी इज फ्लो in our colony or in our house by the aluminum wire.
So these are the wires. Means from that aluminum metal we can form the wires. म्हणजे त्या अल्युमिनियम धातूंपासून आपल्याला त्या ठिकाणी तारा काढता येतात. किंवा आपल्या घरामध्ये असतात बघा, कॉपर वायर असते, कोटेड वायर असते, आपल्या घरामध्ये फिटिंग केलेली असते. त्या ठिकाणी कोटेड वायरमध्ये जर आपण त्याचं कोटेशन काढलं तर आतमध्ये आपल्याला तांब्याच्या तारा या ठिकाणी पाहायला मिळतात. सो द डक्टिलिटी इज द प्रॉपर्टी विच फाउंड इन द मेटल्स. malleability वर्धनीयता, त्याला मराठीमध्ये आपण वर्धनीयता असं म्हणू. मेलॅबिलिटी म्हणजे काय, त्या ठिकाणी इफ यू टेक आयर्न नेल, जर आपण एखादा त्या ठिकाणी लोखंडाचा खिळा घेतला अँड त्याला आपण जर हॅमर केलं, त्याच्यावर हॅमरिंग केलं, तर आफ्टर सम टाइम इट बिकम्स अ थिन शीट. त्या ठिकाणी पातळ पत्रा आपल्याला किंवा पातळ भाग त्या ठिकाणी त्या खिळ्याचा झालेला दिसतो. किंवा आपण पाहतो की अल्युमिनियमचे पत्रे बाजारामध्ये विकायला असतात किंवा घरांवर टाकलेले असतात. तर थोडक्यात काय, तर मेलॅबिलिटी इज द प्रॉपर्टी विच फाउंड इन मेटल्स. धातूंमध्ये वर्धनीयता म्हणजे ठोकून त्याच्यापासून पत्रा तयार करता येतो, ही जी प्रॉपर्टी या मेटल्समध्ये आपल्याला आढळून येते. कंडक्शन ऑफ हीट. नेक्स्ट प्रॉपर्टी इज कंडक्शन ऑफ हीट. हीट म्हणजे उष्णता. द मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. जनरली धातू जे असतात ते धातू या उष्णतेचे सुवाहक असतात. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. सिल्वर, कॉपर, अल्युमिनियम, these are the best examples of metals which conduct the heat. Next property is density. Property number 7, density. Density म्हणजे घनता. Metals have high density. Sodium, potassium and lithium are exception. Generally metals have high density. धातूंना ची घनता जी असते ती उच्च असते, पण त्याला हे तिघ कोण, सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे त्याला अपवाद आहेत. दे हॅव लोअर डेन्सिटी दॅन द वॉटर. पाण्यापेक्षा त्यांची घनता ही कमी असते. ऑल्सो नेक्स्ट प्रॉपर्टी इज मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. जनरली metals have high melting point and high boiling point. What is mean by melting point? The metals which convert in solid state to liquid state at that temperature. The temperature at which that metals convert into liquid state from solid state. ज्या तापमानाला धातू स्थायू अवस्थेमधून द्रव अवस्थेमध्ये जातो त्या तापमानाला त्या ठिकाणी इट इज अ मेल्टिंग पॉइंट ऑफ दॅट मेटल्स. What is a boiling point? धातूच्या तापमानाला इट कन्व्हर्ट इंटू लिक्विड स्टेट टू गॅसियस स्टेट. द्रव अवस्थेमधून तो वायू अवस्थेमध्ये ज्या तापमानाला जातो दॅट टेम्परेचर इज कॉल्ड दी बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट मेटल्स. अँड सो मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. तुम्ही लोखंडाचं उदाहरण घ्या, तुम्ही तांब्याचं उदाहरण घ्या, तुम्ही सोन्याचं उदाहरण घ्या, तर या सर्व धातूंचे जे बॉइलिंग पॉइंट असतात किंवा मेल्टिंग पॉइंट असतात ते हाय असतात. त्याला पण या ठिकाणी दोघं तिघ जण अपवाद आहेत. त्याच्यामध्ये पारा आहे, गॅलियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. हे जे धातू आहेत यांचा मेल्टिंग पॉइंट हा, बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो. सोनॉरिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी इज सोनॉरिटी. सोनॉरिटी म्हणजे काय, नादमयता. नादमयता म्हणजे आवाज येणे. आपल्या शाळेमध्ये बेल असते बघा, बेलच्या आतमध्ये तो लोलक असतो. जेव्हा तो लोलक आपण त्या बेलवर हॅमर करतो ॲट दॅट टाइम साऊंड इज प्रोड्युस्ड. त्या ठिकाणी ध्वनी निर्माण होतं, त्याला सोनॉरिटी असं म्हणतात. त्या धातूंमध्ये सुद्धा अशा प्रकारचा गुणधर्म हा आपल्याला सापडतो. अशा पद्धतीने फिजिकल स्टेट,
लस्टर, हार्डनेस, डक्टिलिटी, मेलॅबिलिटी, कंडक्शन ऑफ हीट, सोनॉरिटी, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, हे याचे प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आहेत. अजून एक प्रॉपर्टी आली, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. धातू विजेचं वाहक असतात. आपण पाहतो की द अल्युमिनियम वायर्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर वीज वाहून न्यायची असेल तर त्या ठिकाणी या अल्युमिनियमच्या तारांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणे इन अवर होम the wires which are used, in that wire if we remove the coating, there is a copper wire inside that coating. त्या कोटिंगच्या आत वरचं रबरचं आवरण जर आपण काढलं तर आतमध्ये आपल्याला तांब्याच्या तारा त्या ठिकाणी दिसतात. त्या आपल्या घरामध्ये वीज वाहून नेण्याचं काम ते करत असतात. आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी वीज वाहून नेण्याचं काम हे तांबे हा धातू किंवा अल्युमिनियम हा धातू त्या ठिकाणी करत असतो. बाकीचे धातू सुद्धा त्या ठिकाणी वीज वाहून नेतात, परंतु हे दोघं जे धातू आहेत हे किमतीने कमी असल्यामुळे, वापरायला सहज असल्यामुळे त्यांचा वापर या ठिकाणी आपण करत असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वी कॅन लर्न अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. इफ यू आस्क द क्वेश्चन दॅट टेल द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, so you can write the all properties of metals. In the same way we also see here the properties of non-metals. मग या पद्धतीने आपण जर नॉन मेटल्सचा विचार केला तर नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. फर्स्ट प्रॉपर्टी इज द फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये आपण काय सांगू शकतो की ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल्स ऑकर ॲज सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. फॉर एक्झाम्पल सॉलिड्समध्ये आपण कार्बन, सल्फर, फॉस्फरस, लिक्विड्समध्ये ब्रोमिन, गॅसेसमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा प्रकारचे वायू त्या ठिकाणी सांगू शकतो. सो ऑल दीज आर दी नॉन मेटल्स. मीन्स द फिजिकल स्टेट ऑफ नॉन मेटल्स दे फाउंड इन सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट ॲज वेल ॲज इन गॅसियस स्टेट. नेक्स्ट प्रॉपर्टी इज द लस्टर. लस्टर म्हणजे चकाकी. थोड्या वेळा बघितलं आपण की जनरली मेटल्स आर लस्टर बट नॉन मेटल्स आर नॉट लस्टर. अधातूंना चकाकी नसते, धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. एक्सेप्शन केस इज दी डायमंड अँड आयोडीन. डायमंड आणि आयोडीन, डायमंड म्हणजे हिरा, तर हे जे हिरा आहे त्याला चकाकी असते. डायमंड इज अ नॉन मेटल बट द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इट ॲक्वायर. हिरा हा अधातू आहे परंतु तो धातूचा चकाकीचा गुणधर्म त्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. एक नॉन मेटलचं उदाहरण घेऊ शकतो आपण. कोल इज अ नॉन मेटल. तुम्ही जर कोळशाचं उदाहरण घ्या, कोळसा जर तुम्ही हातात घेतला तर तो चकाकतो का? तर नाही. सो जनरली नॉन मेटल्स आर नॉट लस्टर. नेक्स्ट प्रॉपर्टीज ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. आपण मागच्या याला राहून गेला आपलं ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. ब्रिटलनेस. जनरली मेटल्स आर नॉट ब्रिटल. मेटल्स हे ब्रिटल नसतात. म्हणजे मेटल्स ना ठिसूळपणा नसतो. बघा ना, लोखंडाला तुम्ही प्रेस करा तो प्रेस होणार नाही. ते चांदीला प्रेस करा, अल्युमिनियम प्रेस करा, ते होणार नाही. परंतु कार्बनला जर तुम्ही प्रेस केलं, म्हणजे कोळशाला जर तुम्ही हॅमर केलं किंवा त्याला हातोडीने ठोकलं तर लगेच त्याचा चुरा बारीक त्या ठिकाणी होत असतो. सो ब्रिटलनेस, ठिसूळपणा हा जो गुणधर्म आहे हा जनरली ऑब्झर्व इन नॉन मेटल्स. इन मेटल्स द मेटल्स आर नॉट ब्रिटलनेस. ठिसूळपणा उदाहरण आपण कार्बनचं त्या ठिकाणी बघितलं. एक्सेप्शन केसमध्ये त्या ठिकाणी डायमंड हा येऊ शकतो ब्रिटलनेसमध्ये. डायमंड, हिरा हा अत्यंत कठीण असतो, अत्यंत कठीण असतो. जनरली नॉन मेटल्स हॅव द प्रॉपर्टी ब्रिटलनेस बट in diamond is hard non-metal. Next property is ductility and malleability. Malleability म्हणजे वर्धनीयता. Generally this property is not found in non-metals. Non-metals मध्ये आपल्याला ही डक्टिलिटी आणि मेलॅबिलिटी, वर्धनीयता आणि तन्यता हे गुणधर्म आपल्याला नॉन मेटल्स मध्ये सापडत
नाही. कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, जनरली दीज प्रॉपर्टी ऑल्सो नॉट फाउंड इन नॉन मेटल्स. कोणती? कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जनरली मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पण त्याला सुद्धा एक्सेप्शन आहे, ग्राफाइट. इट इज अ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. डेन्सिटी, नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज. डेन्सिटीचा जर विचार केला तर नॉन मेटल्सला डेन्सिटी ही अत्यंत कमी असते. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. एक्सेप्शन सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. जनरली जी मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो हा अधातूंचा कमी असतो, पण त्याला सुद्धा अपवाद आहे. कार्बन आणि बोरॉन हे हाय टेम्परेचरला त्या ठिकाणी वितळत असतात. तर अशा पद्धतीने इफ यू आस्क द क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स, फरक स्पष्ट करा धातू आणि अधातू, मेटल्स अँड नॉन मेटल्स, तर तुम्हाला ते धातू आणि अधातूंचे फरक या ठिकाणी या प्रॉपर्टीच्या आधारे आपण सांगू शकतो. सो टुडे we had learn about the properties of metals and non-metals. properties of metals and non-metals. बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 49 आणि 50 पानावरचा काही भाग आपण या ठिकाणी शिकवलेला आहे. तो तुम्ही घरी पण वाचा. आणि याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. जे प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आहेत त्याचं फक्त इकडे नो जरी लिहिलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तर येऊ शकतं. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघू.